महिलांसाठीच्या आधीच्या योजनांवर कोट्यवधींचा खर्च, तरीही लाडकी बहीण योजनेची गरज काय? योजनेसाठी 46,000 कोटींच्या निधीची व्यवस्था कशी करणार? वित्त विभागाचा सवाल। लाडकी बहीण योजना म्हणजे आर्थिक बेशिस्तपणा, तिजोरीमध्ये पैसे नसताना योजनांची घोषणा कशासाठी? संजय राऊतांची टीका। पैसे नाहीत म्हणून योजना बंद करायच्या का? लाडकी बहीण योजनेवरून चंद्रकांत पाटलांचा सवाल। तर योजनेमुळे राज्याच्या व्यापाराला बूस्टर मिळेल, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। लाडक्या बहीण भाऊपेक्षा यांना लाडकी खुर्ची आणि लाडक्या सुपाऱ्या जास्त प्रिय। 10 वर्षात सुपाऱ्यांचंच राजकारण केलं, अंबादास दानवेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। विधानसभा निवडणुकीपूर्वी गोंदियामध्ये भाजपला धक्का, माजी आमदार रमेश कुंथे ठाकरे गटामध्ये घरवापसी। जयंत पाटलांच्या कार्यक्रमाला बाबाजानी दुराणी यांच्या मुलाची हजेरी। बाबाजानी दुराणींना पाथरीमधून उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी। माझ्याकडील पेनड्राईव्ह मधील पुरावे वेळ आल्यानंतर दाखवणार, फडणवीसांनी त्यांच्याकडील पुरावे जाहीर करावेत, अनिल देशमुखांचं आव्हान। अनिल देशमुख फॅशन म्हणून पेनड्राईव्ह दाखवतात, पेनड्राईव्ह मध्ये काहीच नाही। अनिल देशमुखांनी फडणवीसांना दिलेल्या आव्हानानंतर आशिष देशमुख यांचं उत्तर। अनिल देशमुखांनी शिळ्या कडीला ऊत आणू नये, आणखी अनेक गोष्टी आहेत, कधीतरी वेळ आल्यास सांगेन, हसन मुश्रीफांचा इशारा। तर राज्यामध्ये महायुतीच्या 165 जागा येतील, मुश्रीफांचा भाकीत। अब्दुल सत्तार यांच्या जाहिरातीमध्ये कल्याण काळे आणि इम्तियाज जलील यांचेही फोटो। सत्तारांची वरिष्ठांकडे तक्रार करणार, अतुल सावे संतापले। मराठा आरक्षणावरून विरोधकांकडून देवेंद्र फडणवीसांच्या विरुद्ध षडयंत्र रचलं जातंय, वातावरण बिघडवण्याची भूमिका कुणीही घेऊ नये, दीपक केसरकर यांचं आवाहन। विरोधकांची भूमिका स्पष्ट नसेल तर सरकारने आरक्षणावर निर्णय घ्यावा, विरोधकांची वाट पाहू नये, जरांगेंची विरोधकांवर टीका करत सरकारकडे मागणी। ढोंगी अविमुक्तेश्वरानंदांची उद्धव ठाकरेंकडून पाद्यपूजा, ठाकरेंनी राज ठाकरेंची पाद्यपूजा करायला हवी होती, मनसे नेते प्रकाश महाजन यांचा टोला। मोदी शहांना लोकसभेमध्ये मदत करणाऱ्या राज ठाकरेंनी महिनाभरातच भूमिका बदलली, महाराष्ट्र विरोधी भूमिका कोण घेते हे शोधावं लागेल, संजय राऊतांची टीका। 2014 मध्ये मोदी शहांसोबत होता तेव्हा ते शत्रू नव्हते का? संजय राऊतांच्या टीकेनंतर संदीप देशपांडे यांचं प्रत्युत्तर। राज ठाकरे यांना महायुतीमध्ये आणू, चर्चा केल्यानंतर त्यांचं मतपरिवर्तन होईल, राज ठाकरेंच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेनंतर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। महिला आशिया चषकामध्ये पहिल्या सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध बांगलादेशची लढत, बांगलादेशच्या 20 षटकांमध्ये अवघ्या 80 धावा, भारताची दमदार सुरुवात।